नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. ठाण्यामध्ये 45,000 बाप्पांचं भावपूर्ण विसर्जन, पावसात भक्तिमय माहोल. ठाण्यात 13 सप्टेंबरला राष्ट्रीय लोक अदालत, जलद न्यायासाठी संधी आणि गणेशोत्सवात रिक्षांचा तुटवडा, प्रवाशांची ठाण्यात मोठी कोंडी. ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील भक्तांच्या घरी आलेल्या सुमारे 45,000 श्रीमूर्तींची मनोभावे सेवा केल्यानंतर काल गुरुवारी गणेश भक्तांनी गणरायाला भावपूर्ण निरोप दिला. यावेळेला वरुणराजांना देखील हजेरी लावली होती. वाजत गाजत, टाळ मृदुंगांच्या आणि बँजोच्या तालावर नाचत, गुलाल उधळत गणपती बाप्पाचं ठाण्यातील कृत्रिम तलावात विधिवत पूजा अर्चा करून विसर्जन करण्यात आलं. ठाणे महापालिकेनं 134 ठिकाणी कृत्रिम तलावांची निर्मिती केली आहे. या तलावातच बाप्पांच्या मूर्तींचं विसर्जन करण्याचं आवाहन पालिकेनं ठाणेकरांना केलं होतं. त्याला देखील चांगला प्रतिसाद मिळतोय. तलावपाळी, उपवन, वागळे येथील रायलादेवी तलाव, पूर्व भागातील कृत्रिम तलाव, गायमुख, कोळशेत, कळवा, मुंब्राखाडी, रेतीबंदर, कळवा तलाव इत्यादी कृत्रिम विसर्जन केंद्रांवर भक्तांनी एकच गर्दी केली होती. विसर्जन केंद्रावर ठाणेकरांना कोणत्याही प्रकारची अडचण भासू नये यासाठी पालिकेनं चोख व्यवस्था केली होती. त्याचबरोबर पोलिसांचा देखील बंदोबस्त ठेवण्यात आला होता. होमगार्ड आणि महाविद्यालयातील विद्यार्थी, सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते विसर्जनस्थळी ठाणेकरांना मार्गदर्शन करत होते. पालिकेनं मूर्ती स्वीकार केंद्र देखील उभारली आहेत. ठाणे पोलीस आयुक्तालय परिसरातील ठाणे, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ या भागात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. दरम्यान विसर्जन मिरवणूक सुरू झाल्यावर वरुणराजा आशीर्वाद देण्यासाठी आला. भर पावसात भक्त बाप्पाला निरोप देण्यासाठी आले होते. ठाण्यात सर्वच भागात भक्तिमय वातावरण पाहायला मिळालं. गणेशोत्सवासाठी कोकणवासियांनी गावची वाट धरली आहे. अशातच रिक्षा चालकांनीही गणपतीसाठी सुट्टी घेतल्याचं चित्र ठाण्यात पाहायला मिळालं. ठाणे स्थानक परिसरासह विविध भागांमध्ये रिक्षांचा तुटवडा भासत असल्यानं नोकरदारांचे हाल झाले. सकाळी आणि संध्याकाळी हीच परिस्थिती होती. ठाणेकरांवर कोंडी आणि रिक्षांच्या तुटवड्याची समस्या उभी ठाकली आहे. ठाण्यातून हजारो चाकरमानी गणेशोत्सवासाठी कोकणात मूळ गावी गेलेत. यामध्ये शेकडो रिक्षा चालकांचाही समावेश आहे. तर भूमिपुत्र किंवा ठाण्यातील स्थायिक रिक्षा चालकांच्याही घरी गणपती असल्यानं त्यांनी रजा घेतली आहे. त्यामुळे शहरातील शेअर आणि मीटर रिक्षा थांब्यावर मंगळवारी सकाळपासून प्रवाशांच्या रांगा लागल्या होत्या. स्थानक परिसरातील बी केबिन, गावदेवी मंदिर इत्यादी भागांमध्ये रिक्षाच्या शोधासाठी प्रवाशांची पायपीट होत होती. शहराच्या अंतर्गत मार्गावर एसटी बसेसच्या फेऱ्या वाढल्या आहेत. त्यात मंगळवारी ठिकठिकाणी बाप्पाला घरी जाऊन घेऊन जाणाऱ्यांची गर्दी वाढली होती. त्यामुळे अंतर्गत रस्त्यांवरही कोंडी होती. बसेसही खोपट, कॅडबरी जंक्शन, शिवाईनगर, कळवा पूल इत्यादी भागांमध्ये अडकल्याचं दिसून आलं. ठाण्यामध्ये बुधवारी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचा आगमन सोहळा सर्वत्र पार पडला. दरम्यान लाडक्या बाप्पासाठी अनेक ठाणेकर वासियांना विविध प्रकारचे देखावे साकारले असून ठाण्यातील एका शाळेत जाणाऱ्या चिमुकल्यानं जागतिक वारसा यादीत नोंदवल्या गेलेल्या महाराष्ट्रातील किल्ल्यांचा देखावा घरगुती लाडक्या बाप्पासाठी साकारलाय. महाराष्ट्रातील 12 किल्ल्यांना नुकतेच जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यात आलं असून महाराष्ट्रातील नागरिकांनी याबाबत अभिमान व्यक्त केलाय. ठाण्यातील नौपाडा येथील सरस्वती सेकंडरी शाळेत शिकणारा कार्तिक निलेश मंडलिक या विद्यार्थ्यानं जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यात आलेल्या महाराष्ट्रातील 12 किल्ल्यांची माहिती देणारा आकर्षक देखावा घरगुती लाडक्या बाप्पासाठी साकारलाय. या देखाव्याचं सर्वत्र कौतुक होत असून या देखाव्यात 12 किल्ल्यांचं चित्रच नाही तर त्यांची माहिती देखील देण्यात आली आहे. हा देखावा बनवण्यासाठी 5 ते 6 दिवस लागले असल्याचं कार्तिक निलेश मंडलिक यानं यावेळेला सांगितलं. संकल्पना यावेळेस देखाव्यामध्ये वापरली. युनेस्कोने छत्रपती शिवाजी महाराजांचे जे 12 किल्ले होते त्याचा वर्ल्ड हेरिटेज यादीत समावेश केलेला आहे. म्हणजे त्या किल्ल्यांची ते लोक पुनर्विकास करणार, देखरेख करणार, त्याचं सगळं युनेस्को आता करणार आहे. त्या 12 किल्ल्यांचाच संकल्पना आम्ही गणरायाच्या डेकोरेशन मध्ये मांडण्याचा प्रयत्न केला. किती वेळ लागला हे बनवायला आणि कोणत्या मदतीला होते? घरातले सर्वजण मदतीला होते आणि नाही म्हटलं तरी 5-6 दिवस लागले. उल्हासनगरमध्ये राहणाऱ्या मुंबई हायकोर्टाच्या वकील सरिता खानचंदानी यांनी इमारतीच्या 7व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली आहे. आत्महत्या करतानाची दृश्य मोबाईलमध्ये चित्रित झाली आहेत.
सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास उल्हासनगर कॅम्प नंबर 4च्या रोमा अपार्टमेंटच्या टेरेसवरून खानचंदान यांनी उडी घेतली. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत खानचंदान यांना उल्हासनगरच्या खासगी रुग्णालयात दाखल केलं. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्यांना डोंबिवलीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्या ठिकाणी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. खानचंदानी यांनी ध्वनी प्रदूषणाबाबत मुंबई हायकोर्टात अनेक जनहित याचिका दाखल करून त्या विरोधात आवाज उठवला होता. त्यामुळे त्यांना अनेक जण ओळखत होते. शिवाय त्यांची मुलगी ही सिनेसृष्टीत सुप्रसिद्ध चाइल्ड आर्टिस्ट आहे. त्यांचे पती देखील मुंबई हायकोर्टाचे वकील आहेत. ठाणे शहर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं मोठी कारवाई करत अंमली पदार्थ जप्त केलाय. या कारवाईत हायब्रिड गांजा आणि MDMA गोळ्या हस्तगत करण्यात आल्या असून पोलीस आयुक्त ठाणे यांच्या आदेशानुसार आणि अप्पर पोलीस आयुक्त डॉ. पंजाबराव उगले आणि पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल मस्के यांच्या नेतृत्वाखालील पथकानं 24 ऑगस्ट रोजी मुंब्रा येथील सिम्बॉयसिस शाळेजवळ छापा टाकला. या कारवाईत सुमित कुमावत या तरुणाला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून 2 किलो 374 ग्रॅम हायब्रिड गांजा आणि 19 MDM टॅब्लेट्स असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झालाय आणि आरोपी पोलीस कोठडीत आहे. प्राथमिक तपासात हा माल परदेशातून तस्करीमार्फत आणल्याचं पोलिसांनी सांगितलं. ठाणे पोलिसांनी अंमली पदार्थ विक्री, साठवणूक आणि वाहतूक या विरोधात माहिती मिळाल्यास ती कळवावी आणि अशी माहिती देणाऱ्याची नावं गुप्त ठेवली जातील असं आवाहन केलंय. गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला माहिती मिळाली होती की मुंब्रा येथे एक इसम हायब्रिड गांजा आणि MDMAचे टॅब्लेट विक्री करता येणार आहे. त्या अनुषंगानं ACP घोरपडे यांच्या पर्यवेक्षणाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक राहुल मस्के, API निलेश मोरे, PSI दुम्मलवाड आणि त्यांच्या टीमनं सापळा कारवाई आयोजित केली. ज्यामध्ये आरोपी सुमित कुमावत राहणार बोरिवली, मूळ राहणार जैसलमेर राजस्थान याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून एकूण 2 किलो 374 ग्रॅम हायब्रिड गांजा जप्त करण्यात आला. त्याचबरोबर 19 MDMAचे टॅब्लेट असा एकूण 2 कोटी 38 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. आरोपीला अटक करून मान्य न्यायालयाने त्याला 4 तारखेपर्यंत 4 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत रिमांड दिलेला आहे. या आरोपीनं सदरचा हायब्रिड गांजा आणि MDMA टॅब्लेट ह्या कुठून आणल्या याबद्दल अंमली पदार्थ विरोधी पथक तपास करत आहे. त्याचबरोबर या सिंडिकेटमध्ये किंवा एकूणच हायब्रिड गांजाच्या विक्रीमध्ये कोण कोण सामील आहेत त्या अनुषंगाने देखील गुन्हे शाखेचं पथक तपास करत आहे. हायब्रिड गांजा हा प्रकार काय? हायब्रिड गांजा हा गांजामध्ये काय प्रोसेसिंग करून किंवा काय प्रक्रिया करून तो बनवला जातो जेणेकरून त्याचा कमी वास यावा आणि नशा केल्यानंतर त्याचे काही लक्षणं दिसून येत त्या अनुषंगाने तो हायब्रिड गांजा तयार केला जातो. तो परदेशातून आणलाय का? त्याचा तपास सुरू आहे. आता त्यानं कुठून आणला, काय आणला, कसं. आरोपी सुमित कुमावत हा मूळ राहणार जैसलमेर राजस्थानचा आहे. सध्या तो बोरिवली येथे राहतो. मुंबई परिसरातले काही ड्रग पेडलर आहेत किंवा ड्रग्सची खरेदी विक्री करणारे काही आरोपी आहेत रेकॉर्डवरचे, त्यांच्या तो संपर्कात असल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे. त्या अनुषंगाने अजून आरोपी अटक करण्याची किंवा तपास करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सर, अनेक अंमली पदार्थ तस्कर तुम्ही अटक केलेली आहे, कारवाई झालेली आहे, पण एक तस्कर विविध शक्ला लढवत आहेत, त्यावर काय कशी अंमलबजावणी आणि योजना होणार त्यांना पकडण्यासाठी? गुन्हे शाखेचे सर्वच घटक असतील, त्याचबरोबर अंमली पदार्थ विरोधी पथक असेल, सेंट्रल युनिट, खंडणीचं युनिट जे आहे, सर्वजण आम्ही अंमली पदार्थ विरोधी मोहीम अधिक तीव्र करत आहोत. त्या अनुषंगानं गोपनीय माहिती काढणे, त्याचबरोबर अंमली पदार्थ विक्री खरेदीमध्ये जे काही इसम आहेत किंवा रेकॉर्डवरचे आरोपी आहेत त्यांचा शोध घेणे, तपास करणे आणि जास्तीत जास्त कारवाई करून अशा प्रकारांना आळा घालणे याकरता आम्ही अधिक उपाययोजना करत आहोत. त्याचबरोबर जे आरोपी गुन्ह्यामध्ये अटक झालेले आहेत त्यांच्यावर अधिक परिणामकारक कारवाई व्हावी या अनुषंगानं नीट NDPSच्या अंतर्गत देखील कारवाई सुरू आहे. तर यामध्ये इंटरनल रॅकेट सक्रिय असण्याची गरज यामध्ये अजून काही ड्रग पेडलर सामील आहेत. या आरोपी सुमित कुमार याच्या संपर्कामध्ये मुंबईमधील काय ड्रग पेडलर त्याच्या संपर्कात असल्याचं तपासात निष्पन्न झालेलं आहे. त्या अनुषंगाने देखील तपास सुरू आहे.